मुख्यमंत्री समृद्ध अभियानामार्फत निमगाव सावा ग्रामपंचायतीच्या थकीत कर वसुलीला गती देण्यासाठी आणि गावाला विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आज मंगळवार दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत हॉलमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेला गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गावाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण चर्चा केली। सभेचा मुख्य उद्देश मुख्यमंत्री समृद्ध अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ही सभा बोलावण्यात आली होती। यामध्ये प्रामुख्याने खालील विषयांवर भर देण्यात आला। अभियानाअंतर्गत 50% थकीत मालमत्ता, वीज व अन्य कराबाबतचा महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करून करपट्टी नियमित करणे। गाव थकीत करपट्टी मुक्त झाल्यास ग्रामपंचायतीला शासनाच्या विविध विकास योजनांचा निधी मिळणे अधिक सुलभ होणार आहे। शासकीय योजनांचा लाभ, गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासनाकडून येणारा निधी आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे। ग्रामपंचायतीमार्फत ग्रामस्थांना आवाहन करण्यात आले की गाव विकासामध्ये कर भरणा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। जर ग्रामस्थांनी आपली करपट्टी वेळेत भरली तर गावाला समृद्ध अभियानाचा पूर्ण लाभ मिळेल। या सभेच्या माध्यमातून प्रशासनाने पारदर्शकतेचा विश्वास देत ग्रामस्थांना सहकार्य करण्याची विनंती केली। गावाला थकीत करमुक्ती करणे ही केवळ ग्रामपंचायतीची जबाबदारी नसून प्रत्येक ग्रामस्थांचे कर्तव्य आहे। कर भरल्यास गावातील रस्ते, पाणी आणि वीज यासारख्या सुविधांसाठी मोठा निधी उपलब्ध होईल। ग्रामपंचायत प्रशासन निमगाव सावा 31 डिसेंबर पर्यंत थकीत ग्रामस्थांनी आपली करपट्टी नियमित करून ग्रामपंचायत सहकार्य करत शासनाच्या या अभियानाचा लाभ घ्यावा। सभेच्या शेवटी उपस्थित ग्रामस्थांनी गावाच्या विकासासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला असून कर भरण्याबाबत जनजागृती करण्याचा संकल्प केला आहे। आता जी विशेष ग्रामसभा झाली त्याच्यामध्ये जरी एक मताने ठराव झाला असेल तर ग्रामस्थांची मागणी होती, जे थकीत आहेत घरपट्टी त्यांचे नाव वाचून दाखवा। ज्यांची पात्रता आहे भरण्याची घरपट्टी त्यांना भरू द्या ना। ज्यांची खरोखर परिस्थिती नाही आहे त्यांना आमचे अडचणच नव्हती काही ग्रामस्थांची, पण ज्याच्यात आता पात्रता आहे भरायची त्यांनाही माफ केली तुम्ही। मग आता ज्यांनी रेग्युलर भरले त्यांनी काय, त्यांचं काय बा, आम्ही भरले समजा रेग्युलर भरतो आम्ही, तर आम्हाला पण त्याच्यामध्ये काहीतरी बेनिफिट मिळायला पाहिजे होतं। ग्रामसभा जर झाले बहुमताने झाले हरकत नाही, आमचं काही त्याला विरोध नव्हताच। 50% भरायला विरोध नव्हता, फक्त ती योग्य माणसाला मिळाली पाहिजे होती, जो त्याला पात्र आहे त्याला, गरीबाला मिळायला पाहिजे होती। त्याचे बंगले 30-30 लाखाचे त्यांची सुद्धा थकीत आहे तिथं, त्या आम्ही भाऊसाहेबांना सांगितलं वाचून दाखवा, त्यांनी दाखवलं नाही। का नाही दाखवलं आता काय शासनाचं काय वरून काय असेल त्याच्यामध्ये ते नाही आम्हाला माहिती, पण त्यांनी वाचून दाखवायला पाहिजे होतं। ग्रामस्थांची मागणी होती की त्यांनी वाचून दाखव। घरपट्टी भरताना काही रूपरेषा आखण्यात यायला पाहिजे होत्या, त्या काही आखण्यात आलेल्या नाही आहेत। ज्यांचे 1-1, 2-2 कोटीचे बंगले आहेत त्यांनाही घरपट्टीमध्ये माफी मिळते। ज्यांचे 300-300 फुटाची घरं आहेत स्क्वेअर फुटाची त्यांनाही घरपट्टीमध्ये माफी मिळते। तर ही बरीच मोठी तफावत इथं आढळती। त्यातूनही दुसरी गोष्ट अशी आहे का कमीत कमी 2000 जेव्हापासून ग्रामपंचायतीची स्थापना झाली तेव्हापासून गावठाण वगळता इतर बाकीच्या परिसरांमध्ये गावाच्या आरोग्य कर आकारला जातो घरपट्टीत, पदकर आकारला जातो, पाणीपट्टी कर आकारला जातो आणि ह्या कोणत्याच सुविधा तिथं उपलब्ध नाही आहेत, तर त्यासुद्धा घरपट्टीच्या याच्यातून वगळण्यात याव्यात, हीच ग्रामस्थांची मागणी आहे। मग ह्या जर सगळ्या गोष्टी जर नियमितपणे जर पार पाडल्या तर घरपट्टी थकणारच नाही। हे धनदांडगे जे 1-1, 2-2 कोटीचे बंगले ज्यांनी बांधलेले आहेत, जे राजकारणात 10-10, 20-20 वर्ष उभे राहतात, यांच्यात घरपट्ट्या थकीत असतात। सामान्य ग्रामस्थांच्या तर त्यांना एक पेपर दिला जात नाही प्रत्येक वर्षी घरपट्टी भरल्याशिवाय, तर सामान्य माणूस ह्या योजनेतून वंचित राहतोय आणि हे धनदांडग्यांची अजूनच पोटं भरण्याचं काम शासन करीत आहे। तर याच्यावर कुठंतरी अंमल व्हावा आणि त्याची व्यवस्थित अंमलबजावणी करण्यात यावी। सर्वांनी सार्वभौमताने मान्य झालेलं आहे का 50% घरपट्टी माफी व्हावी आणि 50% आता 31 डिसेंबरपर्यंत सर्वांनी भरावी। पण यातूनही हेच धनदांडगे राहणार आहेत मागं घरपट्टी भरण्याचे, सामान्य माणूस आमचं ग्रामस्थांचं एकच मत होतं की याच्यामध्ये जसं शासन कर्जमाफी करतं 3 एकरच्या आत 5 एकर काही क्लॉज लावायचा ते त्यांनी आता करायला पाहिजे होतं। त्याच्यामध्ये एक दिवस भले गेला असं तिथे काहीतरी आमचं मत होतं की क्लॉज करावं त्यांनी काहीतरी लावा त्या पैसे भरण्यासाठी। जो ॲक्च्युली गरीब आहे त्या ग्रामस्थांना माहिती नाही तर ग्रामसभेत आलेली कोण भरणार आहे कोण नाही त्यांनी ते वाचून दाखवायला पाहिलं होतं। नमस्कार। आज मुख्यमंत्री समृद्ध अभियानाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी 50% करमाफीसाठी निमगाव सावा ग्रामस्थांच्या वतीनं एक विशेष आज ग्रामसभा भरवण्यात आली होती।
या ग्रामसभेला 142 लोकांनी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि सहभागी झाले आणि याच्यामध्ये जो काही 50% कराचा जो विषय होता मालमत्ता कराचा, तो सर्वांच्या बहुमताने एकमुखाने तो आज ठराव मंजूर झालेला आहे. माझी निमगाव सावातील सर्व ग्रामस्थांना, थकीत कुटुंबांना विनंती आहे की ही संधी आहे आपल्याला, कारण की भविष्यात होणारी शेतकरी कर्जमाफी असेल, त्याच्यानंतर आपल्या मुलाबालांच्या शिक्षणासाठी लागणारे जे काही डॉक्युमेंट्स असतील याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी वेळेस आपल्याला ग्रामपंचायतमध्ये येऊन कागदपत्राची पूर्तता करावी लागते व त्या ठिकाणी आपली अडवणूक होती जाते की करपट्टी थकलेली असल्यामुळे. माझी सर्वांना विनंती आहे, ही संधी पुन्हा नाही आहे, त्याच्यामुळं जास्तीत जास्त ग्रामस्थांनी, कुटुंबांनी या संधीचा फायदा घ्या आणि आपल्या ग्रामपंचायत निमगाव सावाला 50% कर भरून आपण सहकार्य करा आणि ग्रामपंचायत निमगाव सावा असतील त्यांचे सर्व सदस्य बॉडी आणि उपस्थित सर्व ग्रामस्थांचं मी आभार मानतो. आणि ही मुदत 31 डिसेंबरपर्यंत आपल्याला मुदत आहे. 8 दिवस आपल्या सर्वांच्या हातात आहे. 8 दिवसामध्ये सर्वांनी ही करपट्टी 50% लवकरात लवकर आणून भरून घ्या आणि कायदेशीर शासनाने जे काही आपल्याला संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्याचा फायदा घ्या. धन्यवाद.